आपल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी म्हणून या ठिकाणी आपल्या सभा मंडपात या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, त्याचबरोबर आपल्या साक्री तालुक्याचं भूषण, त्याचबरोबर आपल्या साक्री तालुक्याचं भूषण, त्याचबरोबर आपल्या साक्री तालुक्याचं भूषण, त्याचबरोबर आपल्या साक्री तालुक्याचं भूषण आपल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी म्हणून या ठिकाणी आपल्या सभा मंडप, त्याचबरोबर जय केटी सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर सेल भाजपा, गोकुळ परदेशी जिल्हा परिषद सदस्य, खंडूशेठ भिल जिल्हा परिषद सदस्य, शिवलाल ठाकरे शिवसेना जिल्हा संघटक तथा आखाडे सरपंच, बापूसाहेब गीते उपनगराध्यक्ष तथा गटनेता भाजपा नगरपंचायत साक्री, हिम्मत साबळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख, साहेबराव गांगुर्डे मनोहर गावित शिवसेना जिल्हा उपप्रमुख, राहुल भोसले साक्री शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक नगरपंचायत साक्री, स्वप्नील भावसार नगरसेवक नगरपंचायत साक्री, श्रीमती उषाताई अनिल पवार पिता क्षीरसागर माजी सभापती पंचायत समिती साक्री, ताहिर बेग बिग्रा अल्पसंख्याक आघाडी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, बाबा पठाण प्रदेश सचिव भाजपा, छोटू गोविंदभाऊ सोनवणे यांना देखील विनंती आहे की यांनी व्यासपीठावर यायचे. कृपया व्यासपीठासमोरील असलेल्या माझ्या अंतःकरणापासून सूचना आणि विनंती आहे आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार या चौकात त्यावेळेचे पालकमंत्री आदरणीय सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत एक शब्द वापरला होता आणि आजही तो शब्द मी परत वापरतोय. पंकज मराठे फक्त फक्त या धनुष्यबाणाला मॅनेज आहे आणि या भगव्याला मॅनेज आहे. मी साक्री शहरामध्ये निश्चित सांगतो, आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच कामाची गंगा आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून आपण केलेली आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी थोडक्यात मान्यवरांना आणि इथं असलेल्या साक्री शहराचा आणि साक्री शहराच्या परिसरात असणाऱ्या सर्व जनतेला वार्ड 1 ते 17 मध्ये आमदार मंजुळाताई गावितांनी दिलेल्या कामाची थोडक्यात उल्लेख करणारे. वार्ड क्रमांक 1 या वार्डामध्ये ताई आपल्याला सांगायला लागल, तुम्ही आपली बदनामी केली जाते की साक्री शहरामध्ये ताईंनी कामं नाही दिले. साक्री शहरात काय दिलं हे पंकज मराठे आणि इथं असणाऱ्या नगरसेवकांना 100% माहिती आहे, म्हणून आज जनतेला सांगणं गरजेचं आहे. वार्ड क्रमांक 1 2,95,00,000 म्हणजे 2,95,00,000 काम आमदार मंजुळाताई गावितांनी दिलेलं आहे. वार्ड क्रमांक 2 25 लाख, वार्ड क्रमांक 3 45 लाख, वार्ड क्रमांक 4 1,25,00,000, वार्ड क्रमांक 5 25 लाख, वार्ड क्रमांक 6 65 लाख, वार्ड क्रमांक 7 90 लाख, वार्ड क्रमांक 8 55 लाख, वार्ड क्रमांक 9 90 लाख, वार्ड क्रमांक 10 2,65,00,000, वार्ड क्रमांक 11 75 लाख, वार्ड क्रमांक 12 25 लाख, वार्ड क्रमांक 13 2 कोटी, वार्ड क्रमांक 14 75 लाख, वार्ड क्रमांक 16 80 लाख, वार्ड क्रमांक 16 जे कोणी असतील त्यांनी नीट लक्षात द्या. वार्ड क्रमांक 16 कसलेही जातीपातीचा धर्म न करता ताईंनी 80 लाखाचं काम वार्ड क्रमांक 16 दिलेलं आहे. आणि वार्ड क्रमांक 17 25 लाख एवढा भरघोस निधी ताईंनी आणि डॉक्टर साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या या नगर पंचायतला दिले. त्याबरोबर नगर पंचायतच्या बिल्डिंगला 5 कोटी साक्रीच्या विद्यार्थ्याने
चांगलं शिकायला पाहिजे, चांगला अभ्यास करायला पाहिजे. अशा याच्यासाठी 1,90,00,000 हे वाचनालयाला दिलंय. मग मी जनतेलाच एक विचारतो, आमदार ताईंची बदनामी केली जाते की ताईने काम नाही दिलं. तुम्हाला हा लिखाजोखा दिलाय तर माझे पत्रकार बांधवांनी पण नीट नोंद करायची. मी सांगितलेली अमाऊंट ही कमी असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन देईल, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. राहिला ताईचा विषय, या चौकामध्ये करोना काळामध्ये आपले व्यापारी बंधू होते. ज्यावेळेस बाप मुलाला होत नव्हता, मुलगा बापाला होत नव्हता, त्यावेळेस हे आमदार ताई आणि दादा दिवस रात्र करोनाच्या काळात लढले. आपण सांगायचो ताई तुम्ही घरी राहा, पण ते घरी राहिले नाही. पालक तत्व पाळत त्यांनी साक्री शहर आणि साक्री तालुक्याची काळजी घेतली. बरं, आता जे कोणी आपल्याला प्रतिस्पर्धी आहे, 2 प्रतिस्पर्धी आहे, 1-2 वेळेस खासदार होते, 1 वेळेस आमदार होते. काय केलं हा आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे. काय केलं त्यांनी, काय हे केलं. त्याचबरोबर दुसरे उमेदवार आपल्या मताचं विभाजन करण्यासाठी उभं केलं गेलेलं आहे. कृपया याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. मला बोलण्यासारखं खूप आहे, कॉर्नर सभेत खूप काही बोलेल, पण आता साहेब पोचताय म्हणून माझं 2 शब्द मी संपवतो आणि थांबतो. आणि सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की ताईच्या पाठीशी जेवढ्या मजबूतीने आज उभे, त्याच्यापेक्षा 10 पट मजबूतीने 20 तारखेपर्यंत आपल्याला उभं राहायचंय. त्यानंतर 5 वर्ष ताई सातत्याने आपल्या बरोबर उभे राहतील. आणि मला आयोजकांनी बोलायची संधी दिली. प्रचंड संख्येने आलेल्या आया बहिणींनो, दादासाहेब साक्री तालुका हा पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सत्यशोधक समाजाचा वारसा आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच मी आपल्याला आवाहन करतो, ही निवडणूक साक्री तालुक्याची दिशा ठरवणारी आहे. ही निवडणूक केवळ साक्री तालुक्यापुरती सीमित नाहीये. ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून आपल्याला महायुतीचे आपले नेते, लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब, या तिन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला एक अतिशय चांगला निर्णय घेऊन मंजुळाताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. गेल्या 2.5 वर्षापासून महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आणि केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब अतिशय गरिबीत त्यांनी जीवच काढलेले आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, त्यांनी केलेले काम आणि त्याच्या अगदी 60 वर्षापासून काँग्रेसने केलेले काम याचा उहापोह होणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या माध्यमातून चुकीचे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले आणि त्याच्यामुळे लोकसभेला आपल्याला आपल्या जागा कमी झाल्यात. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, मी साक्री तालुक्याचा भूमिपुत्र आहे. 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांमध्ये एक षडयंत्र आपण बघितलं आणि त्या षडयंत्राच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे. त्याच्या आधी मंजुळाताईंच्या विषयी मी एवढंच सांगेन की साक्री तालुक्यात जेवढेही ट्रायबलचे आमदार झाले दादासाहेब,
मंजुळाताईं इतका निधी याच्या आधी कोणी आणलेला नव्हता. त्यांची ती पुस्तिका बघत होतो. असं एकही गाव नसेल की तिथं निधी दिलेला नाही. अनेक गाव अंतर्गत रस्ते झालेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावात नळाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पोहोचण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने आपल्या आमदारांनी केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार येणार आहे. त्याच्यात दादासाहेब पुन्हा कॅबिनेट मंत्री राहणार आहेत. पण आम्ही अपेक्षा करू मंजुळाताईंना सुद्धा मंत्रिमंडळात घ्या. कामरे जास्त काही नको. आणि म्हणून सांगतो केंद्रातही महायुतीची सत्ता आहे. 5 वर्ष राहणारच आहे. आणि राज्यातही महायुतीची सत्ता परत येणार आहे. आणि म्हणून डबल इंजिनच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात कामं होतात. आणि म्हणून मित्रांनो माझ्यानंतर दादासाहेबही बोलणार आहेत आणि शिंदे साहेब 10-15 मिनिटात यायची शक्यता आहे. त्याच्यानंतर ते स्वतःच बोलतील. म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की माझ्या निवडणुकीमध्ये 5 तालुक्यांमध्ये जवळजवळ 2 लाखाचं लीड होतं दादासाहेब. धुळे तालुक्यात 65,000चं लीड, मालेगाव तालुक्यात 55,000चं लीड, शिंदखेडा तालुक्यात 45,000चं लीड. आणि एका मालेगाव सेंट्रलने व्यवस्थित ऐका, एका मालेगाव सेंट्रलने ते 2 लाखाचं लीड तुम्ही दिलेलं ते लीड कमी केलं. 2,000 मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. वर तुम्हाला वाटेल की बाबा 2,000 मतांनी पडला नाही. याच्या मागचं षडयंत्र आहे. षडयंत्र वोट जिहादचं आहे. त्यांचा विरोध मला नव्हता. त्यांचा विरोध महायुतीच्या सरकारला होता. त्यांचा विरोध मोदी साहेबांना होता. काय गुन्हा केला मोदी साहेबांनी? तुमची आमची अस्मिता प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर बांधलं, हा गुन्हा केला. मोदी साहेबांनी सतत स्त्रियांना एम्पॉवर करण्यासाठी, सशक्तीकरणासाठी अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा हिंदू समाजातल्या स्त्रियांनी घेतला आणि आमच्या मुस्लिम भगिनींनी सुद्धा घेतला. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री माझी माता, प्रत्येक स्त्री माझी बहीण असं मनात ठेवणारे आमचे राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते. आणि म्हणून मोदी साहेबांनी निर्णय घेतला की ट्रिपल तलाकच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम भगिनींवर जो अत्याचार होत होता तो थांबवायचा प्रयत्न केला. हा राग त्यांना आहे. सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट CAA हा कायदा मोदींनी पास केला. काय कायदा आहे हा? देशाची फाळणी झाली धर्माच्या नावावर 1947 साली. लाखो लोक मारले गेले. अनेक आया बहिणींवर बलात्कार झाला. या नवीन मुलांना माहित नसेल पण जुन्या पिढीला माहिती आहे. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. आणि त्याचं पाप काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं होतं. आणि 1950 ला ठरवलं दोन्हीकडच्या पंतप्रधानांनी. आता झालं ते झालं. पाकिस्तानने त्यांच्या अल्पसंख्याक समाजाला संरक्षण द्यायचं. भारताच्या पंतप्रधानांनी भारतातल्या अल्पसंख्याक समाजाला संरक्षण द्यायचं. भारताने शब्द पाळला.
1947 पासून तर आतापर्यंत अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला नाही. पाकिस्तान मध्ये काय झालं? 1947 साली पाकिस्तान मध्ये 24% हिंदू होते. आज फक्त 2% राहिले. लाखो हिंदू कुठे गेलेत? मारले गेलेत. काहींनी घाबरून धर्म बदलला. आया बहिणींची आबरू लुटली गेली आणि बाकीचे जीवाचा आकांताने जीव वाचून भारतात आले. एकोणीसशे 50 पासून पाकिस्तान मधनं आलेले अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, सिख भारतात येऊन सुद्धा काँग्रेसने त्यांना नागरिकत्व दिलं नाही. त्याचं एकमेव कारण तुष्टीकरण. आणि त्या आपल्या बंधूंना नागरिकत्व द्यायचा हा कायदा पास केला मोदी साहेबांनी. हा गुन्हा केला. 370 कलम हटवलं. जम्मू काश्मीरला आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमची आमची सगळ्यांची मागणी होती. हा गुन्हा केला. विषय हा नाही आहे. या निवडणुकीत पाकिस्तानला वाटतं की मोदींचा पराभव व्हायला पाहिजे. महायुतीच्या सरकारचा पराभव व्हायला पाहिजे. चीनला वाटतं मोदींचा पराभव व्हायला पाहिजे. महायुतीचा पराभव व्हायला पाहिजे. काय कारण आहे? जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत भारताकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत बलदंड बलशाही झालेला आहे. आज एवढा दरारा आहे. जगात कुठेही काही झालं तर मोदी काय म्हणतात विचारलं जातं. हा फरक आहे. रशिया युक्रेनचं युद्ध गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो 20 ते 25 हजार मुलं, आपले भारतीय मुलं युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. जेव्हा युद्ध झालं सगळ्यात चिंता करत होते आमच्या मुलांचं काय होईल. मोदींपर्यंत ही सगळी गोष्ट कानावर गेली. मोदींनी रशियाला सांगितलं, युक्रेनला सांगितलं, युद्ध तुमचं एका दिवसासाठी बंद करा. मला माझ्या मुलांना सुखरूप आणायचं आहे. आणि रशियाने युक्रेनने एक दिवस युद्ध बंद केलं आणि 25,000 आपले मुलं परत आणले. आणि म्हणून त्यांना पराभव पाहिजे मोदींचा आणि महायुतीचा. बोलायचं भरपूर होतं परंतु शिंदे साहेब येत आहेत म्हणून मी इथंच थांबतो. परत विनंती करतो महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणी बंडखोरी करत असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. आपला सगळ्यांचा धर्म आहे. आपण युती धर्म पाळायचा आहे. 20 तारखेला मजुराताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या असं नम्र आवाहन करून मी इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भूमिपुत्र बाबासाहेब. यानंतर आमदार आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार आदरणीय मंजुळाताई गावित साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले. माजी मंत्री सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेब, मंचावर उपस्थित माननीय आमदार किशोरजी दराडे, माननीय करंजकर अप्पासाहेब, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, राष्ट्रवादी महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बांधव आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं आमच्या तालुका प्रमुख महोदयांनी
अगदी प्रत्येक वॉर्ड मध्ये काय काय विकासाची कामं केली त्या ठिकाणी त्यांनी यादी वाचून दाखवली. त्याची अंमलबजावणी केलेलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. अनेक चांगल्या योजनांचा मंदिराचा जर कळस म्हटला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेने त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या 2,40,00,000 बहिणींचा आनंद त्या ठिकाणी द्विगुणित करण्याचं पवित्र काम या योजनेच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बहिणींच्या खात्यावर किती पैसे गेले? किती पैसे गेले? किती? 7,500 रुपये. मुख्यमंत्री महोदयांनी हे पैसे कोणाच्या खात्यावर पाठवले? लाडक्या बहिणीच्या. आणि हिशोब कोणाकडे आहे? कोणाकडे? बहिणींकडे. मग एवढं कस काय बोलायला राहिलं तुम्हाला? 5-50 मागेल दिसत. अहो ताई, यांचे मोबाईल यांच्याकडे आहेत आणि हे मोबाईल मध्ये पाहता SMS होणार का? खरं आहे का खोटं आहे? पैसे आले का? आणि ज्या दिवशी पैसे पडल्याचा SMS आला की ताई हे घरामध्ये गोड बोलायला लागतात, वातावरण निर्मिती करतात आणि थोड्या वेळाने हळूच सांगतात चाल मोटरसायकलवर बैस, आपल्याला बँकात जावा नसे. खरं आहे का नाही ताई? आधी 100-500 रुपये तुम्ही घर खर्चाला यांच्याकडे मागायचे, हे तुम्हाला 100-200 रुपये द्यायचे. आणि आता पेट्रोलले 500 रुपये आपल्याला मागणं पडतं. आपण बघितलं असेल एवढी चांगली योजना आपल्या महायुतीच्या सरकारने आणली. विरोधकांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे. विरोधी पक्षाचे लोक माननीय हायकोर्ट मध्ये गेले, ही योजना बंद झाली पाहिजे, याला स्टे द्या. परंतु मी महाराष्ट्राच्या सर्व भगिनींच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करतो, त्यांनी या पवित्र योजनेला स्टे दिला नाही. आणि दिवाळीपर्यंत दिवाळीची ऍडव्हान्स भेट मुख्यमंत्री महोदयांनी सर्व बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी 7,500 रुपये पाठवून दिलेले आहेत. आपण काळजी करू नका, 7,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंतच जेवढे काही पैसे तुम्हाला लागणार आहेत, आपल्या या महायुतीच्या सरकारने बजेटमध्ये त्या रकमेची तरतूद करून तुमचे सर्वांचे पैसे तिजोरीमध्ये बाजूला काढून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. पहिले विरोधी पक्ष बोलायचा या महायुतीच्या सरकारकडे पैसे नाहीत, या बहिणींच्या खात्यावर पैसे कुठून देणार. आणि जेव्हा 7,500 रुपये बहिणींच्या खात्यावर पडले, आता बोलतात आम्ही पण 3,000 रुपये देऊ. अरे जेव्हा 50-60 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, तुम्ही आमच्या या बहिणींकडे ढुंकून पाहिलं नाही, त्यांना 1 रुपया दिला नाही. उलट तुम्ही योजना बंद करण्याचं षडयंत्र रचलं. तुमच्या पोटात दुखतंय, तुमच्या पोटात आणखी दुखू द्या. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी निर्णय केला,
हे 1500 रुपये वाढवून तुम्हाला आता 2100 रुपये दिले जाणार आहे. यांच्या पोटात आणखी दुख आहे. संजय गांधी निराधार योजना, ज्याच्यामध्ये 65 वर्षाच्या वरचे जे आमचे आई वडील वृद्ध आहेत, आमच्या विधवा भगिनी आहेत, दिव्यांग लोक आहेत, ज्यांना दर महिन्याला पूर्वी फक्त 1000 रुपये मिळायचे, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलंय, 1000 रुपयाचे त्या ठिकाणी 1500 रुपये करण्यात आलेले आहेत. आणि आता आपण काळजी करू नका, या 1500 रुपयाचे 2100 रुपये प्रमाणे सन्मान निधी, मानधन, पगार त्या लाभार्थ्यांना दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला वाटतं 4 दिवसापूर्वी आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब धुळ्याला आलेले होते आणि त्या धुळ्याच्या सभेमध्ये PM किसान केंद्र सरकारच्या वतीने दर 4 महिन्याला 2000 रुपये, वर्षाला 6000 रुपये दिले जातात. त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी 6000 रुपये, खासदार रत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी टाळ्या वाजून आपण हार्दिक स्वागत करूया. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो. खूप झटून, खूप पाठपुरावा करून या तालुक्याच्या विकासासाठी प्रचंड कामं केलेली आहेत. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, गावित ताईंचा एक भाऊ या नात्याने मी त्यांच्या शेजारीच आहे आणि म्हणून पुढचं सरकार तर आपलं महायुतीचं सरकार येणारच आहे, परंतु पुढच्या काळामध्ये या साक्री तालुक्याला माननीय गावित ताईंच्या माध्यमातून मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी विनंती करेन सगळ्यांना की आपल्याला या ठिकाणी सर्वांना आपल्याला तरुण खासदार गावित यांच्या विजयाची निशाणी या ठिकाणी आपला हा धनुष्यमान. यानंतर मी शिंदे साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक इकडे उपस्थित झालो. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झाला. मंजुळाताई गावित यांच्या माध्यमाने या साक्री विधानसभेमध्ये मोठ्या संख्येमध्ये गेल्या 2.25 वर्षामध्ये विकासाची नवी गंगा जी आहे ती या साक्री विधानसभेमध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाली. मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचबरोबर एक हॉस्पिटल देखील आता आपण त्याचं काम देखील उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू आहे. मला वाटतं 2.5 वर्ष अगोदरचं सरकार आणि त्याच्यानंतरचं 2.25 वर्षाचं सरकार
भुसे साहेब आपण जवळून पाहिलं की कशा प्रकारची कामं जी आहे ते 2.5 वर्षांमध्ये झाली आणि कशा प्रकारची कामं 2.25 वर्षांमध्ये झाली. 2.5 वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवण्याचं काम त्या सरकारने केलं, महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. स्वतः बंद, महाराष्ट्र बंद आणि सगळ्या योजना देखील बंद, विकास कामं देखील बंद. पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, भुसे साहेब पण होते आणि मंजुळाताई गावित पण होते, तेव्हा शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला. हे दोघं देखील शिंदे साहेबांबरोबर पूर्ण ताकदीने उभे राहिले, म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी कशा प्रकारे कामं केली पाहिजे, मला वाटतं याचं उदाहरण जे आहे हे शिंदे साहेबांनी घालून दिलं. गेले 2.25 वर्ष पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे मुख्यमंत्री महोदय काम करतात, त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा एवढ्या योजना आणल्या, एवढ्या विकास कामं केली. मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते. शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले आहेत तिथे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते केंद्राकडून, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये 6,000 रुपये अजून टाकले आणि 12,000 रुपये जे देण्याचं काम केलं. आता आपलं नवीन वचननामा आलं, त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये देणार आहे. 15,000 रुपये. त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे. महिलांचा विचार कधी कुठल्या सरकारने केला होता? कधी तुम्हाला सक्षम करण्याचं कोणी केलं होतं का? कधी विचारच केला नव्हता. पुरुष 50% आणि महिला देखील 50% आहे, पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं काम, कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जी आहे या महिलेमध्ये असते. म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं, तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जे आहे आपल्या सरकारने केलं. काही लोक म्हणाले 1,500 रुपयामध्ये काय होणार. काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करू, ती योजना बंद करून टाकू. अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या. नवीन सरकार जेव्हा येतं तेव्हा लोकांना सांगतात, मतदारांना सांगतात अमुक अमुक कामं जी आहे ती आम्ही सुरू करू. हे लोकांचं उलट आहे. सगळं बंद करण्यामध्ये जे आहे यांना जास्त आवड आहे, जास्त आनंद जो आहे तर सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटतं. आम्ही बंद करू. 1,500 रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो? मला त्यांना सांगायचं आहे, जे फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित राहिले, ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही. या इकडे माता भगिनींना जर विचारलं की बाबा 1,500 रुपयामध्ये काय होईल, 1,500 रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे 1,500 रुपयामध्ये मी करू शकते. माझ्या घरातला राशन संपलं की ते 1,500 रुपयामध्ये मी आणू शकते. माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही शकतो. आणि त्याचबरोबर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पसरवायची गरज लागणार नाही. माझ्या भावाने जे आहे मला 1,500 रुपयाने आता 7,500 रुपये दिलेले देखून. पण त्या लोकांना कसं कळणार? कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर 1,500 रुपये काय आहेत. पण आता 1,500 रुपये आपण देतोय. हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे 23 तारखेला येणारच आहे. आणि जेव्हा हे सरकार येईल सर्वात अगोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये वाढवून जे आहे 2,100 रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे. 2,100 रुपये, 26,000 रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे. मला वाटतं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होतं. शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील, वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. याच्या अगोदर कधी झालं नव्हतं. आम्ही सगळे एनडीआरएफचे निकष जे ते बाजूला ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भुसे साहेब, आणि ते एनडीआरएफचे नियम बाजूला करून
12,500 कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये देणारं देखील हे पहिलं सरकार आहे. त्याचबरोबर आशा वर्करच असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं. आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल. आज मी सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. आता सकाळी सांगोल्याला होतो, आता अक्कलकुव्याला, आता साक्री आणि इथून मग मुंबई. म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला म्हणायचं फ्लाईट चॉपर उडणार नाही, मी पोहोचणार, तिकडच्या 2 सभा राहून जातील. तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये एक उत्साह आहे, एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घेऊन, की हा माणूस जो आहे दिवसाचे 18-18, 20-20 तास आमच्यासाठी काम करतो, आमच्यासाठी निर्णय घेतो. का घेतो? कारण की ते देखील तुमच्यामधून आलेले एक व्यक्तिमत्व आहे, एक साधारण रिक्षा चालक, ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. सामान्य कुटुंबाला काय लागतं, कशा प्रकारे त्यांचं जगणं असतं, हे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांपेक्षा अजून कोण जाणतं. एक सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व जे आहे, जेव्हा या सर्वोच्च पदावरती पोहोचतं तेव्हा सामान्यांचं जाण असणार हे नेतृत्व आपलं आहे. आपण असंच म्हणत नाही की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जे आहे ते आमच्या सरकारने घेतलं. प्रत्येक समाजाला महामंडळ देखील देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं मंजुळाताई आपण 5 वर्ष आमदार होता, पण अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षांमध्ये त्यांना काय मिळालं नाही ते तर दूरची बात आहे. किती वेळा ते वर्षावरती गेले असतील त्यांनी मला सांगावं. आणि 2.25 वर्षांमध्ये मंजुळाताई शिंदे साहेबांना भेटायला किती वेळा, तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंटची गरज लागते, तुम्हाला कशाची गरज लागते? वर्षा जे आहे सगळ्यांसाठी ओपन करून टाकले, उघडं करून टाकलेले आहे. कारण की लोकांची वास्तू आहे, ही काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करतात. हे असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला कधी मिळणार ना, असे मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार. म्हणून आपल्याला पुन्हा मुख्यमंत्र्यांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला मंजुळाताईंना पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून आणावं लागेल. मी आपल्याला हेच सांगायला आलोय की आपण महायुतीच्या मागे उभं राहू. मी काल एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओ मध्ये जे आहे हे काँग्रेसचे सर्व राहुल गांधी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना देत होते भेट, तेव्हा मूर्ती देत असताना मूर्ती बघितली आणि लगेच बाजूला बघितलं. म्हणजे किती हा द्वेष. आपण सावरकरांबद्दल बोलतो, आज माननीय आज जे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायचे की माझ्या पक्षाचं कधी काँग्रेसीकरण होत असेल तर माझा पक्ष बंद करून टाकेल. आज त्यांचे सुपुत्र जे आहे त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आणि कोण आहे? सावरकरांबद्दल रोज अपशब्द वापरणारे हे लोक, सावरकरांना शिव्या देणारे हे लोक, हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाला काळीमा पुसणारे हे लोक, बाळासाहेबांचे विचार विसरले, हिंदुत्वाचे विचार विसरले. आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही. जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात, सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे तो यांच्या तोंडातून निघत नाही, कारण की हे घाबरतात. आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले. आता आयडियोलॉजी काय राहिलेली नाही. तर आता आपण काय करायचं? पूर्णपणे डिपेंडेंट जे आहे काँग्रेसच्या वोट बँक वरती राहिले. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की काही जागा ज्या निवडून आल्या त्या फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे जे आहे ते त्यांच्या जागा निवडून आल्या. मुंबईमध्ये देखील फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे या उभाटाच्या जागा काही प्रमाणामध्ये निवडून आल्या. मग आता त्यांना आम्ही सोडू शकत नाही. पण आज ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला, ज्या काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आणि ज्या काँग्रेसने ज्या हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार देखील काढून घेतला होता, आज त्यांच्याच बरोबर जाऊन बसले फक्त आणि फक्त सत्तेसाठी. आणि 2019 मध्ये देखील हे युती तोडायचं पाप देखील त्या फक्त आणि फक्त खुर्चीसाठी केलं. पण मी आता तुम्हाला सांगू इच्छितो
लोक जे आहेत आता समजदार आहेत. लोकांनी जे आता ठरवलं, लोकांनी आता ठरवलंय की आता कुठल्याच भूलतापांना जे आहे ते बळी पडायचं नाही. तसं लोकसभेमध्ये संविधान खतरे में है, संविधान खतरे में आरक्षण काढलं जाईल. याच्यामुळे लोकांनी काही प्रमाणामध्ये जे आहे हे मतदान केलं. पण आता या 2.25 वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमाने जी कामं झालेली आहेत ती कामं लोकांना दिसू लागलेली आहेत. लाडकी बहीण योजना ही 2.5 कोटी महिलांपर्यंत गेली. 2.5 कोटी. मला वाटतं आपली एक बहीण जी आहे ती आता निवडणुकीसाठी उभी आहे. मला या मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायचं आहे की आपण जर ठरवलं एकत्र मतदान करण्याचं तर मला वाटतं मंजुळाताई गावित जे आहे ह्या मोठ्या मताधिक्याने जे आहे या मतदारसंघातून निवडून येतील. कारण की त्यांनी देखील खूप प्रयत्न केले की प्रत्येक लाडकी बहीण योजना जी आहे ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे, प्रत्येक भगिनींपर्यंत गेली पाहिजे. इथे किती आहेत लाडक्या बहिणी? हात वर करा, हात वर करा. सर्वच्या सर्व जे आहेत लाडक्या बहिणी आहेत. कारण की या महाराष्ट्रामधलं एकही घर असं शिल्लक राहिलं नाही की तिच्या लाडक्या बहिणीचे बेनिफिशियरी जे लाभार्थी जे तयार झाले नाही. आणि मी आज सगळीकडे जातोय महाराष्ट्रामध्ये, लाडक्या बहिणींना विचारतोय काय करणार. लाडक्या बहिणी बोलतात आम्ही ठरवलंय, बरोबर कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलंय. तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी पुढचे 5-6 दिवस जे आहे, कार्यकर्ते आहेत, तिथे पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे. मंजुळाताई गावित त्या कशा निवडून येतील, त्यांनी जे केलेलं काम आहे 2.25 वर्षांमध्ये एवढी सगळी कामं करू शकतात. तर आपण विचार करा पुढच्या 5 वर्षांमध्ये या साक्री विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद जी आहे ही आमच्या सरकारमध्ये आहे, मंजुळाताई गावित मध्ये आहे. म्हणून मंजुळाताईंना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आला एवढं सांगायला जे मी ते आलोय. पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मंजुळाताई आपले खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मंजुळाताईंचं चिन्ह जे आहे हे चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मंजुळाताईंना मोठ्या मताधिक्याने जे आपण निवडून आला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.